हात इथं असला सकाळी उठल्या 10:30 9:30च्या दरम्यान छान आवरून कपडे शाळेत जात होते. काय करायचं आता, काय करायचं. असं हालता येतच नाही त्यांना, आकडले नुसतं सगळं आणि सारखी चिठ्ठीच पडत्या. तरी आता हे असं होतंय तरी असं व्हायचं पण नाही, असा एवढा कडकपणा. उभारलं की असं पाय ट्रकावायचा. इकडे उभार का हे काढा रे की धरू का हे घ्या तिकडे ही घ्या रे तू. चालायला तरी येतच नाही. ताट उभारता फक्त असं उभारता पण येत नव्हतं. ताट होता येते. ताट वरती बघा, जरा वरती बघा, अजून जरा वरती बघा, अजून जरा. कंबर दुखते का? नाही दुखत नाही काय. पण ताट आकडच आहे, आकडच आहे. आकडले एवढं तर आता असंच बघा, असंच हे असंच. हे असं पाय पण असं राहत नव्हतं, खाली टेकत नव्हतं, डावा पाय टेकत नव्हता अजिबात. जरा चालवायला आता नाही होणार ना. चालतंय जरा जरा बघा. राहू दे. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव शोभा विजय कोकणे. गावाचं नाव? आष्टा. बर, आपण 15 दिवसापूर्वी यांना आपलं हे समर सक्सेस लाईफचं फूड सप्लिमेंट दिलेलं. तर हे औषध देण्यापूर्वी काकांना काय काय त्रास होता? काकांना म्हणजे त्यांचं अंग पूर्ण कडक झालं होतं आणि नीट बोलता पण येत नव्हतं, वागता येत नव्हतं, पाय हात पाय असे लांब होत नव्हते, जवळ लांब असं करता येत नव्हतं, कडक झालं होतं सगळं अंग. बरं, किती वर्षापासून? हे आता जवळजवळ 3 वर्ष झाली पूर्ण असं झाले. त्यांच्या अगोदर जरा चालत होते पण पडत होते, तोल जात होता पडत होतं. पण त्यांच्यानंतर आजार वाढत गेला. आम्ही खूप म्हणजे 6 वर्षात इतकं दवाखाने केलं की त्याला काही प्रमाण नाही. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक सगळे झालं, ॲलोपॅथी झालं, आयुर्वेदिक झालं, होमिओपॅथी झालं, पण आजार वाढत गेला पण कमी झाला नाही. आणि आता तर पूर्ण कडक झालं होतं सगळं अंग. पण आता हे घेतल्यापासून 15 दिवस झालं का नाही, थोडं अंग त्यांचं असं मऊ झालंय, वाकायला लागलंय. कंबर मध्ये जे कडकपणा होता तो पण आता कमी झालाय, ते असे पूर्ण वाकतायत. आणि नीट बोलता येत नव्हतं, असं चोचरेपणा आला होता, तर ते आता नीट बोलायला लागले. मी औषध हे द्यायला आलते त्यांना बोलता येत नव्हतं, आवाज बाहेर येत नव्हता. आता हे बोलू शकता. बोलू शकता. काका तुमचं नाव काय? विजय जगन्नाथ कोकणे. अरे वा, आवाजात खूपच बदल पडले. आता काय काय त्रास कमी आलाय तुमचा? त्रास बराचच कमी आलाय. फक्त आता पायात ताकद नाही, चालता येत नाही, उभा राहता येत नाही. आणि तुमच्या पायाची अशी तिट्टी पडायची, म्हणजे तुम्ही ओढून मागचा पण व्हिडिओ मी केलेला आहे. तर तुम्ही ओढून पाय असं मला पण करता येत नव्हतं एवढं, म्हणजे ते शरीर कडक झाले. करतो आता ते स्वतः करायला लागले. म्हणजे आपल्या या फूड सप्लिमेंट मुळे तुम्ही समाधानी आहात. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय का की आपण चालू शकेल? होय. अरे वा, चालू शकेल. अंदाजे तुमचा खर्च किती गेला ह्या बाकीच्या ट्रीटमेंट म्हणजे दवाखाना? बाकीच्या आता 6 वर्षात जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये घातले. म्हणजे त्याच्यापेक्षा आपला हा रिझल्ट तुम्हाला समाधानकारक आहे. 15 दिवसात औषध घेऊन आम्हाला कुठेही फरक पडला नाही. जरा कुठे समाधान वाटायचं आणि पूर्णपणे आणि आहे ते बरोबर पोझिशन असायची. पण आता इतकं समाधान वाटलंय 15 दिवसात की त्यांचं शरीर सगळं असं डिलं व्हायला लागले, पुढे वाकायला येत नाही. त्यांचं तरी एखादी वस्तू पाहिजे असते तर घेत्या. हा डावा हात अजिबात त्यांचं चालत नव्हता, मागं पुढं काही होत नव्हतं, पूर्ण कडकपणा होता. आता त्याच्यामध्ये बोटं हालायला लागली सगळे. काही हाताने धरता येत नव्हती वस्तू, पण आता सगळे धरतात. त्या हाताने चष्मा घालतात, घालायला येत नव्हतं, असं होतच नव्हतं. आता चष्मा जेवताना ताट धरतात, पाण्याचं तांब्या धरतात. खूप छान, म्हणजे 15 दिवसामध्ये असा अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे. समाधान आहे, समाधान. हे बघा अजिबात झालाय, या एका हातानेच असं चढवायचं. जरा पाठीमागे जात नाही त्यामुळे वागतात, नाहीतर हाताने घालता येते. खूप छान, खूप छान, सुंदर असा स्वामी कृपेने त्यांना लवकरात लवकर त्यांची परिस्थिती बदलावी आणि नक्कीच ते चालतील. कारण आपल्या समाज सक्सेस लाईफचे रिझल्ट अमेझिंग आहेत. म्हणजे जिथं डॉक्टरांचं ट्रीटमेंट थांबलेलं आहे तिथं आपल्या स्वामी कृपेनं अगदी चांगले रिझल्ट आम्ही घेत आहोत. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.